शिरूर दिगर ते शहादा मार्गावर अवैध वाळू साठ्यांचा सुळसुळाट, महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष की मौन? इंदिरा माई नगर परिसरात लाखो ब्रास, मुरुम, गांगळ, वाळू व डंबरचा संशयित साठा, सखोल चौकशीची मागणी. शिरूर दिगर ते शहादा दरम्यान विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळू, मुरुम, गांगळ व डंबरचा साठा करण्यात आल्याची चर्चा असून या साठ्यांबाबत महसूल प्रशासनाची भूमिका प्रश्नचिन्हाखाली आहे. विशेषतः इंदिरा माई नगर परिसरात लाखो ब्रास, मुरुम, गांगळ व वाळू व डंबरचा साठा झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित साठ्यांसाठी आवश्यक रॉयल्टी भरली आहे का? खनिज वाहतुकीची वैध परवानगी आहे का? तसेच शासनाच्या नियमांचं पालन करण्यात आले आहे का? याची अद्याप सखोल पडताळणी झालेली दिसत नाहीये. त्यामुळे महसूल विभाग, गौण खनिज शाखा व संबंधित यंत्रणांनी तातडीनं संयुक्त पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी जोर धरतीये. जर संबंधित साठे विनापरवाना किंवा विना रॉयल्टी असल्याचं चौकशीत निष्पन्न झालं तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता व गौण खनिज नियमानुसार संबंधित व्यक्ती, कंत्राटदार किंवा मालकांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे. दरम्यान अवैध गौण खनिज साठे असल्यास त्यामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसण्याची शक्यता असून पर्यावरणीय नियमांचंही उल्लंघन होत असल्याची चर्चा आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, सखोल व पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होतीये. आता महसूल प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन प्रत्यक्ष पंचनामा, रॉयल्टीची पडताळणी आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई करते का, याकडे शहादा तालुक्यातील नागरिकांचं लक्ष लागलंय.